आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राज्याचे तडफदार अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ, या राज्याचे मंत्री माननीय सावकारे साहेब, या जिल्ह्याचे तरुण तडफदार आमदार चाळीसगावचे, जे जिल्ह्यामध्ये अतिशय सक्रियपणानं काम करतात, ते मंगेशदादा चव्हाण, पाचोऱ्याचे तडफदार आमदार किशोरप्पा पाटील, ज्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं, ते या शहराचे उत्साही आणि कर्तव्यदक्ष आमदार माननीय राजूमामा भोळेजी, या मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई, यावलचे आमदार जावळे साहेब, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भाऊसाहेब पवार, शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष विष्णुभाऊ भंगाळेजी, माजी महापौर आमचे नितीन भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असलेले आरुख मोलजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर मंडळी, मित्रो, आज पहिली सभा या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि मी आपल्या सर्व उपस्थितांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात आणि याच्यावरूनच हे चित्र या ठिकाणी दिसत आहे की येणाऱ्या 15 तारखेला निर्णय काय लागेल. या जळगाव महापालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये विशेष वैशिष्ट्य असं आहे की गेल्या अनेक वर्षाच्या नंतर या ठिकाणी महायुती झाली आणि ही महायुती करण्याच्यासाठी गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली तडफदार आमदार आमचे मंगेश दादा आणि राजू मामा, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी फार मोठी मेहनत घेतली आणि चांगल्या पद्धतीनं समन्वय घडून आणण्याचं काम केलं. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा गट सुद्धा यामध्ये सामील आहे. आम्हाला कमी जागा मिळाल्या असतील, परंतु आमचा सर्वांचा हेतू हा होता की ह्या शहराचा खऱ्या अर्थानं विकास आपल्याला करायचा असेल तर महायुतीतल्या सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. गेल्या 5-7 वर्षापासून राजू मामा आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून या शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची गंगा वाहते आहे. हजारो कोटी रुपयाची कामं, काँक्रिटीकरणाची कामं असतील, अमृत योजना असेल, विविध प्रकारच्या विकासाच्या योजना असतील, त्या ह्या शहरामध्ये राबवण्याचं काम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. या ठिकाणी जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्या जाहीरनाम्यामध्ये जी काही कामं, जे काही विजन दाखवलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट असं विजन आहे, उत्कृष्ट असा प्लॅन आहे आणि त्या पद्धतीने जर कामं करण्याचा प्रयत्न झाला तर निश्चितपणानं ह्या शहराचा विकास हा भविष्यामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिसेल. आपल्या सर्वांचा मानस आहे हे शहर स्वच्छ झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे, हिरवंगार झालं पाहिजे, या शहरातल्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, या शहरातल्या नागरिकांना रोजगार मिळाला पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. या साऱ्या गोष्टीचा समावेश या ठिकाणी मित्र करण्यात आलेला आहे. मी सुद्धा ह्या प्रभागामध्ये काही वर्ष नगरसेवक होतो. आम्ही त्यावेळेला सुद्धा चांगल्या पद्धतीने कामं करण्याचा प्रयत्न केला.
परंतु मागच्या महिन्यामध्ये मी जेव्हा ह्या भागामध्ये आलो तर त्याच्यानंतर बघितल्याच्या नंतर असं वाटलं की अतिशय वेगळ्या पद्धतीचा विकास या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे पिंपराळा गाव आणि शहर हे ओळखलं जात नाही अशा पद्धतीची कामं या ठिकाणी राजू मामा आणि सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. मामांनी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न केला, तळमळ केली. गिरीश भाऊंनी त्यांना मार्गदर्शन केलं, पैसा निधी देण्याचं काम केलं आणि हजारो कोटीची कामं या ठिकाणी आपल्याला समोर बघायला मिळत आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्व नागरिक बंधू भगिनींना आवाहन करेन की आपण सर्वांनी जे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत, 8 प्रभागामध्ये असतील, 9 प्रभागामध्ये असतील, 10 प्रभागामध्ये असतील, या सर्व उमेदवारांना जर आपण निवडून दिलं तर मला खात्री आहे की अजून या गावाचा, या परिसराचा चेहरा मोहरा हा निश्चित बदलल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारमध्ये सत्ता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी विकासाच्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मिळू शकतो. कुठल्याही प्रकारची कमतरता पैशाची, निधीची या ठिकाणी पडणार नाही. आणि म्हणून आपल्याला आवाहन करतो की सत्ता असलेल्या पक्षाच्या उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्यावं, एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.